आणि या वर्षी तुझा नापास झाला. टपोरी कुठली. काय 10वी वर्षी मुलं बघा सगळ्या विषयात पाहिजे, एकाही विषयात नापास नाही आणि तुम्ही 10वी वर्षी मुलं हे एकाही मुलींनो, विषयात पास होतात, चला वर्गात जा. सगळ्या विषयात नापास कमी. ए, थांबा. माधव, तुझे काय चाललंय हे? आणि हवी कशी मुलं ना, तुम्हाला कळत नाही? तुम्हाला अभ्यास नाहीये? मॅडम भांडण्याची सुरुवात ह्यांनी केली ना. वाटलंच मला. जा तुम्ही वर्गात जा. आणि हवी क माझा तास सुरू असताना तुम्हाला बाहेर यायला सांगितलं कोणी? तुम्ही आलातच कसे बाहेर? आता तुझ्यापासूनच शिक्षा सुरू करते. चल हात पुढे कर. म्हणजे साठी कोचिंग क्लासेस मधून मिळणारे पैसे बंद झाले म्हणून तुम्ही आमच्या सगळ्यांवरती राग काढताय बरोबर? चला वर्गात चला. सर तुम्ही माझं ऐका. पोलिसांना बोलवा. निदान पोलिसांना बघून तरी यांना अद्दल घडेल. झालेलं नुकसान कोण भरून देणार? आणि कोणाच्या खिशातून जाणार? आपल्याच ना. यांना काही विद्यार्थी म्हणतात? किती फाजीलपणा. अभ्यासाचा तर गंध नाहीये. सर हे बघा, तुम्ही माझं ऐका. पोलिसांना बोलवाच. यांना अद्दल घडू द्यात. सर मी काय बोलू का? मला हे पोलिसांना बोलवणं काही योग्य वाटत नाही. निष्कारण आपल्या शाळेची बदनामी होईल. अहो त्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. आपणच जर का मिळून हा प्रश्न सोडवला तर खूप बरं होईल असं मला वाटतं. नाही ना मॅडम, तुम्ही मुलांना पाठीशी घालू नका. हो ना, मग तुम्ही 10वीच्या मुलांना पाठीशी का घातली? विभाजन तुकड्यांचं झालंय, शिस्तीचं आणि कायद्याचं नाही. सगळ्यांना समान वागणूक ही असायलाच हवी. तुम्ही त्यांना शिक्षा केली, मग यांना का नाही? हे बघा विद्या मॅडम, मला माहितीये चूक ही कच्या मुलांचीच असणार. सर म्हणजे केवळ अंदाजावरनं यांनी पूर्ण वर्गाला शिक्षा केली. हे कितपत योग्य आहे सर? तुम्ही शांतपणेही समजावून सांगू शकला असता. अहो 10वीची मुलं आहेत, लहान नाही
प्लीज आता. मला वाटतं काय झालं यावर चर्चा करण्यापेक्षा पुढे काय करायचं याचा विचार करूया. एकदा पोलीस येऊनच जाऊन द्यात ना. म्हणजे मुलं पण जरा घाबरतील. पण सर, माफ करा, पण घाबरवणं आपलं काम नाहीये सर. हो मॅडम, पण तुम्हीच सांगा आता झालेलं नुकसान कसं भरून काढायचं. आपण दंड आकारूया. आणि हा दंड आपण मुलांकडनं घेऊया. अहो, अल्लड मुलं आहेत ती. झाली असेल त्यांच्या हातनं एखादी चूक, पण त्याकरता एवढी शिक्षा योग्य नाही, नाही का? पण त्यांना एक संधी द्यायलाच हवी, नाही का? त्यांच्या पालकांना बोलवून घ्या आणि जोवर पालक येत नाही तोपर्यंत त्यांना वर्गात बसून देऊ नका. अहो पण सर, असं केल्याने मुलांचं अभ्यासात नुकसान नाही होणार का? विद्या मॅडम, काहीतरी कठोर निर्णय घ्यावाच लागेल. नाही तर मुलांना शिस्त कशी लागणार. पण ज्याप्रमाणे लहान मुलांना शिस्त लावायची आहे त्याप्रमाणे मोठ्या माणसांना सुद्धा शिस्त लागायला हवी. असं नाही का वाटत तुम्हाला? तर हे बघा, हे असं बोललेलं मी अजिबात खपवून घेणार नाहीये, सांगून ठेवते. कांता मॅडम, त्या तुम्हाला नाही बोलल्या, उगाच गैरसमज नको. सर, मला इतकंच म्हणायचंय की या मुलांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. मला वाटतं या बाबतीत निर्णय मी घेतलेला आहे. पालक आले तरच वर्ग सुरू. आता तुम्ही जाऊ शकता. मॅडम, आमच्यावर अन्याय आहे मॅडम. मॅडम, तर त्या वर्गातल्या माधव आणि सुजयला द्यायला हवी होती. कांता मॅम असंच करतात, कधी आमचं ऐकूनच घेत नाही. आमच्या आई वडिलांबद्दलही बोलल्या, त्यामुळे आम्हाला त्यांचा खूप राग आलाय. हो, आणि त्या मुलांना कोणी मारलं ना, त्यांचे आई वडील लगेच दुसऱ्या दिवशी येऊन विचारतात. कुणी मारलं, कसं मारलं, का मारलं, पण आमचं विचारायला कुणी येत नाही ना. म्हणून आम्हाला कुणी हवी तशी शिक्षा देऊन मोकळं होतं. पण नाही मॅडम, खूप दिवस शांत बसलो, खूप झालं, आता नाही. हो, मग काय करणार तुम्ही? हा, कांता मॅडमचं चुकलं हे आम्हालाही कळतंय. पण म्हणून तुम्ही जो मार्ग निवडलाय तो योग्य आहे का? काय रे दिगंबर? मॅडम, आम्ही काय नुसतं सहन करायचं? मॅडम, आम्ही
मैदानामध्ये गेलो होतो, भांडण्यासाठी नाही तर खेळायला गेलो होतो मॅडम. अरे पण भांडणं झालीच ना. हं? तुम्ही कांता मॅडमना काय उलट बोललात? मॅडम त्या आमच्याशी कसं बोलल्या, कसं वागल्या त्या आमच्याशी? अरे पण त्या शिक्षिका आहेत तुमच्या. तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला काही सांगितलं तर त्यांना लगेच उलट बोलायचं का? समजा उद्या आम्ही तुम्हाला काही सांगितलं तर तुम्ही आम्हाला लगेच उलट बोलाल? नाही मॅडम, तुम्हाला कधीच उलट नाही बोलणार आम्ही, शपथ. का आम्हाला का नाही बोलणार? ते सगळं ठीक आहे रे, पण आता शाळेचं एवढं नुकसान झालंय ते कोण भरून देणार? मॅडम ते आम्ही कसं देणार भरून? आम्ही नुकसान भरून देणार नाही. हा, तुम्ही नाही पण तुमचे पालक देतील. त्यांना घेऊन या इकडे, समजलं? आणि ते जर नाही आले तर वर्ग उघडले जाणार नाहीत आणि तुम्हाला शिकवलंही जाणार नाही. तुमचं 10वीचं वर्ष आहे हे लक्षात ठेव. आई बाबा नाही येणार. मग वर्गही सुरू केले जाणार नाही. ठीक आहे, नको आम्हाला ही शाळा. मग वा वर्ग, चला रे. हो चला. ए थांबा आता, खरंच जायचं का घरी आता? जावंच लागणार. मला वाटलं होतं विद्या मॅडम, संपदा मॅडम, नैना मॅडम, अरे कुणीतरी आपल्या बाजूने बोलेल, पण कुणीच नाही. सगळ्या सारख्याच. आपल्यावर कोणाचा विश्वासच नाही रे. आणि तिकडे आपल्यावर कोणाचा विश्वास नाहीये अशा शाळेत थांबून काय उपयोग? आपण नकोच राहूया या शाळेत. आपण सोडून देऊ ही शाळा. जर आपल्याशी सगळे असेच वागले, आपल्याला आधीच बोलायला पाहिजे होतं. बरोबर आहे गाण्यात. आपण सहन करत गेलो ना, हे चुकलं आपलं. नाही, काही गरज नाहीये उद्यापासून शाळेत यायची. उद्यापासून आपण शाळेत यायचं नाही. नाही, असं करून नाही चालणार. आपण एक काम करूया, आपण उद्या ना दिग्याच्या घरी जमूयात आणि मग ठरवूयात की पुढे काय करायचं. ठीक आहे, तुम्हाला अजूनही असं वाटत नाही ना की तुमचं चुकलंय म्हणून? पण जेव्हा तुम्हाला आमची गरज भासेल ना तेव्हा या. चला. डॅडी, तुम्ही जी माझ्या नावावर जमीन केली आहे ना, ती मी तुम्हाला परत द्यायला आले. रेवती शेवंताबाई वैजापूरकर साने. थोडं विचित्र वाटलं ना? ऍक्च्युली माझा बाप विद्याधर साने. मी आता आले की त्याच्या प्रॉपर्टीतला हिस्सा मिळवण्यासाठी. अगं आरती, वैभव जे काही म्हणतोय त्यात तथ्य वाटतंय मला. मला नाही वाटत. आणि अगदीच तसंच काही घडलं ना तर या प्रोजेक्टमधून माघार घेण्याची मुभा आहे तुम्हाला. विद्याधर सानेंविरुद्ध रेवती बरोबर मी लढा देईन. अशी ही धर्मकन्या सोमवार आणि मंगळवार दुपारी 4 वाजता. तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय तुम्ही घ्या, पण मला नातू हवा. अरे आईचं खरंच काही कळत नाहीये मला.
अरे पण ते कळण्यासाठी नाहीच आहे. तिच्या या वयातल्या एकटेपणामुळे तिच्या मनात निर्माण झालेल्या इन्सिक्युरिटीचा तिला त्रास होत असेलच ना. काही नाही, वेदिकाने जे काही सांगितलं होतं ना त्याचा विचार करत होते. काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. वेदिका, मला कळतंय तू मला रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करतेस. एखादी स्त्री किंवा वर्षभरापूर्वी लग्न झालेली मुलगी जेव्हा सांगते ना तिच्या पोटात होणाऱ्या धक्क्यांचा त्रास, तेव्हा तो त्रास सांगताना सुद्धा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो. बरं, काही चान्सेस आहेत असंही स्पष्ट म्हणाली नाही आणि नाहीत असंही स्पष्ट म्हणाली नाही. भेटी लागी जीवा, बुधवारी दुपारी 3:30 वाजता. काही गरज नाहीये उद्यापासून शाळेत यायची. उद्यापासून आपण शाळेत यायचं नाही. नाही, असं करून नाही चालणार. आपण एक काम करूया, आपण उद्या ना दिग्याच्या घरी जमूयात आणि मग ठरवूयात की पुढे काय करायचं. अरे परीक्षा जवळ आली. नको, काही ठरवायची गरज नाही, आपण नाही यायचं. शाळेत न येण्याचा निर्णय तुमचा अत्यंत चुकीचा आहे. मग आम्ही करू तरी काय मॅडम? तुम्हाला सांगितलंय ना प्रिन्सिपलनी घरच्यांना भेटायला घेऊन या म्हणून. मॅडम, ते येणार नाही मॅडम. आणि त्यांना बोलवायचं झालं तर त्यांना काय म्हणून बोलवायचं, कशासाठी बोलावलंय असं सांगायचं. अरे जे खरं असेल ते सांग. मग ते अजिबातच येणार. या सगळ्या गोष्टींचा विचार शाळेतल्या वस्तूंची नासाडी करायच्या आधी करायचा होता. समजलं? मला हे कळत नाही, तुम्ही हे सगळं आमच्याशी का नाही बोललात? आपण डिस्कस केलं असतं, ह्याच्यातून काहीतरी मार्ग काढला असता. तुमची बाजूही घेतली असती, पण आता तुम्हीही दोषी आहात. मॅडम, आमची कोणी बाजू घेतली नाही तरी चालेल. आमची बाजू कोणी घ्यायची गरजच नाहीये. मॅडम, आमचं ठरलंय, आम्ही शाळेत नाही येणार. ठीक आहे, तुम्हाला अजूनही असं वाटत नाही ना की तुमचं चुकलंय म्हणून? मग जेव्हा तुम्हाला आमची गरज भासेल ना तेव्हा या. चला. कशाला आणि का माझ्या प्रत्येक कामामध्ये अडथळा आणता तुम्ही? हे बघा, मला उगाच तोंड उघडायला लावू नका. सारख्या प्रकरणाच्या वेळी तुम्ही काय केलं होतं ते बोलू का आता? ऑफिसने तुला एक लेटर दिलेलं आहे. इन्क्वायरी कमिशन होईपर्यंत तू ऑफिस मधल्या कुठल्याही कामाला हात लावू शकत नाही. अमेरिकेत त्याने जे काय प्रताप केलेत ना त्याची फळं तो भोगतोय. म्हणजे त्याला त्याच्या ऑफिसनं सस्पेंड केलेलं आहे. मम्मी, तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस का ग? रादर मला तर आता अशी शंका यायला लागली की प्रत्येक जणच माझ्यापासून काहीतरी लपवतं. तू काय केलेस ते तुला चांगलं ठाऊक आहे. तुम्ही जे काय करताय ना तेही मला चांगलंच ठाऊक आहे. ए चिमणी, अहो पण घाणेकरांच्या विरुद्ध मांडण्यासारखं माझ्याकडे काहीच नाहीये. तर त्यानं तुमचा विनयभंग केला असं सांगा.
संसार माझा वेगळा, सोमवार मंगळवार दुपारी 3 वाजता. तू? होय मी. काय हवंय तुला? मला मोठा बटाटा हवाय. त्या बटाटा मागणाऱ्या बाईने आजवर 2 घरांना आपलं निशाणा बनवलंय. जग्गू! बाजूला व्हा. मिस्टर वर्मा, फोन करून आपल्या टीमला लवकर इथे बोलावून घ्या. मरणाऱ्या त्या तिन्ही मुलांच्या लहानातल्या लहान गोष्टींची माहिती काढा. मला त्या तिघांच्याही बाबतीत प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची आहे. सॉरी करण साहेब, आम्ही मिस्टर श्रीवास्तवना नाही वाचवू शकलो. व्हॉट? तुम्ही माझ्याकडे बटाटा नाही मागणार मिसेस रॉय? करण द डिटेक्टिव्ह, सोमवार ते शुक्रवार दुपारी 4:30 वाजता. हौशे, उभ्या गावात आमच्या संघ असं कोणी बोलत नाही. आणि उभ्या गावात आमच्याशी बी आज कोणी वागत नाही. पवारांची हौशी म्हणतात मला. मला बी बाबूराव ठोंबरे म्हणतात. पण मला तो जिथं बी भेटल तिथं पोलिस अगोदर त्याला मी गोळी घालेन बघा. उगाच ऐकून घेते म्हणून काय बी बोलू नकोस. अगं अशी खांद्यावर टाकून घेऊन जाईन ना, कोणी बी काय बी करणार नाही माझं. रामराव पवाराच्या पत्राला हात घातला त्यानं. पण आता तू हौशीभर लगीन करायचं नाही म्हणजे नाही. आणि समजा मी तुझं म्हणणं ऐकलं नाही तर मी समजन तू माझा घात केलास. कृष्णा काठच्या कथा, शनिवारी दुपारी 3:30 वाजता. ठीक आहे, तुम्हाला अजूनही असं वाटत नाही ना की तुमचं चुकलंय म्हणून? पण जेव्हा तुम्हाला आमची गरज भासेल ना तेव्हा या. चला. आलात का त्या मुलांची वकिली करून? हे बघा, आम्ही वकिली करायला गेलो नव्हतो. हो, मग तिकडे यायची गरज काय होती तुम्हाला? हे बघा, एक मिनिट. संपदा, चिखलात दगड टाकायचा नसतो. अच्छा, म्हणजे मी चिखल? काय म्हणायचंय काय तुम्हाला? म्हणजे तुम्ही अगदी धुतल्या तांदळासारखे स्वच्छ समजता का स्वतःला? हा? हे बघा, आम्ही तुम्हाला उद्देशून बोललेले नाहीये. ती मुलं कशी वागली हे तुम्ही पाहिलं नाहीत का? तेव्हा ऐकू नाही आलं तुम्हाला? कायम तुम्ही माझ्या विरोधातच बोलत असता. हे बघा, आम्ही कुणाचीही बाजू घेतलेली नाहीये. आम्ही फक्त सत्याची बाजू मांडलेली आहे. हो, माहित नसतं ना? तुम्ही सत्याची बाजू नाही तर माझ्या विरोधात बोलायलाच येता का? कशाला? आणि का माझ्या प्रत्येक कामामध्ये अडथळा आणता तुम्ही? हे बघा, मला उगाच तोंड उघडायला लावू नका. साक्ष प्रकरणाच्या वेळी तुम्ही काय केलं होतं ते बोलू का आता? काय म्हणायचंय काय तुम्हाला? आम्हाला काहीही म्हणायचं नाहीये आणि कृपा करून तुम्ही सुद्धा काहीही बोलू नका. का? बोला ना. हे आता बोलाच तुम्ही. आता का विषय टाळताय? कारण तुमच्या इतका वेळ आणि फुकटची ताकद आमच्याकडे नाहीये. कळलं? हो, मग हे मध्ये मध्ये नाक खुपसणं ना बंद करा. कळलं ना? फुकटची चोंबडेगिरी सुद्धा बंद करा. हे बघा कांता मॅडम, जरा तोंड सांभाळून बोला. आपण शाळेत आहोत, नीट वागायला शिका आधी. आपण जे काही बोलतो, जे काही वागतो ना, त्याचे परिणाम आपल्या मुलांवर होतात. शाळेत आहोत आपण, पवित्र वास्तू आहे ही. कळलं? तुलाही अशी वागलीस कशी? एवढा राग आणि एवढे लहान वयात? कसं आहे ना, या वयात ना मुलांची मानसिकता बदलत जाते आणि आजकालची मुलं जरा जास्तच ऍडव्हान्स्ड आहेत. त्यामुळे ती लवकर मोठी होतात.
आणि मग त्यांच्यावर जास्त निर्बंध घातले तर ती बंडखोर होतात. अगं पण यात नुकसान कोणाचं झालं? शाळेचं झालंच, पण मुलांचं सुद्धा झालंच ना. हे बघ, फायदा आणि नुकसान हे समजण्याचं त्यांचं वय नाहीये. आपल्यावर अन्याय झालाय आणि आपण तो अन्याय दर्शवायचा, तोडफोड करायची, एवढंच त्यांना माहितीये. अगं पण यांनी विद्यार्थ्यांचं नुसतं नुकसान नाही होत तर त्यांचं भवितव्यही धोक्यात येतं ग. अगं पण त्यावर शिक्षा करणं हा उपाय नाहीये ना. शिक्षा केल्याने गुन्हा सिद्ध होतो, त्यामुळे इतर मुलांच्या समोर त्यांचा अपमान होतो आणि हा अपमान सहन करण्याचं वय त्यांचं नाहीये, ते त्यांना कठीण जातं. आहे मी शाळेत नाही गेलो तर चालेल काय ग? अरे बाबा का? कांता मॅडमने सगळ्यांना शिक्षा केली काय चूक नसताना.